मद्यप्राशन करून जेवत असताना वाद झाला आणि गवंडी काम करणाऱ्या 35 वर्षीय मंगल विभीषण मांझी या कामगाराचा दुसऱ्या कामगारानं खून केला। सोमवारी रात्री 9:30च्या दरम्यान संभापूर इथे ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी संशयित देवश्री प्रफुल्ल चंदन याला ताब्यात घेतले। हातकणंगले तालुक्यातील टोपमधील अजित अवघडी शिरसाळ याची संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिराच्या पिछाडीत शेती आहे। तिथे त्यांनी काही खोल्या बांधून कामगारांना भाड्याने दिलेले आहेत। ओडिशा राज्यातील गवंडी काम करणारा 35 वर्षीय मंगल विभीषण मांझी आणि अन्य काही कामगार या खोल्यांमध्ये राहतात। सोमवारी दुपारी 4 वाजता 25 वर्षाचा देवश्री प्रफुल्ल चंदन हा कामगार याच चाळीत राहण्यासाठी आला। तो पूर्वी गंधर्व फाट्याजवळ राहत होता, पण तिथेही त्यानं वाद घातल्यानं त्याला तिथून हाकलून लावण्यात आलं। सोमवारी रात्री मद्यप्राशन करून जेवताना मंगल मांझी आणि देवश्री प्रफुल्ल चंदन यांच्यात वाद झाला। वाद विकोपाला गेला आणि देवश्री चंदन चाकू घेऊन मंगलला मारण्यासाठी धावून गेला। त्यावेळी मंगलनं खोलीबाहेर पळ काढला, पण त्याचा पाठलाग करत देवश्री चंदननं मंगलवर चाकूचे वार केले। यावेळी संजय निहाल या कामगारानं अडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या हातावरही देवश्रीनं वार केला। जखमी मंगल आणि संजय यांना उपचारासाठी CPR मध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच मंगलचा मृत्यू झाला। दरम्यान शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी देवश्री प्रफुल्ल चंदनला ताब्यात घेतले।